नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जित या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। अतिशय खूप चांगला महत्त्वाचा आणि PSI ज्याला बनायचं आहे आणि पुढे आणखी काही तुम्हाला लाईफमध्ये काही बनवायचं असेल तर हे एक तुम्हाला प्रेरणादायी अशा पद्धतीचा एक हा व्हिडिओ असेल। त्यासाठी सुषमा आठवले ताईचं मी माझ्या चॅनलमधून स्वागत करतो। धन्यवाद। नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी सुषमा बाबूराव आठवले। मी ब्रह्मपुरी या गावातील रहिवासी आहे। माझं मोठं कुटुंब आहे। आम्ही 4 भाऊ आणि 4 बहिणी असून आमचं असं मोठं कुटुंब आहे। माझे वडील शेतकरी होते। शेतकरी म्हटल्यापेक्षा आम्ही शेतमजूरच होतो। शेतमजुरीच्या मार्फत माझे आई आणि बाबा काम करून आणि आम्ही सगळेच भावंड शेतामध्ये काम करून शिक्षण घेत होतो। माझं एक पूर्ण नदीच्या काठी वसलेलं छोटंसं गाव आहे ब्रह्मपुरी। ब्रह्मपुरी गाव हे 20 घरांचं गाव आहे। तिथे गावामध्ये ना दुकान आहे, छोटंसं बाळ जर रडलं तर ते चॉकलेट सुद्धा मिळत नाही, एवढी आमच्या गावाची परिस्थिती। प्यायला पाणी नाही, प्यायला पाणी पण नदीचं होतं। आता तिथे सुविधा झाली आहे पाण्याची आणि शाळा अजून सुद्धा नाही आहे तिथे। तिथूनच 2 किलोमीटरवर रोहणा म्हणून एक गाव आहे। रोहणा या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे। तिथे माझं 4थी पर्यंतचं शिक्षण झालं। 4थी पर्यंतचं शिक्षण आम्ही पायी जाऊनच करायचो 2 किलोमीटरपर्यंत। तिथून मग माझं 4थी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर म्हणजे पुढील शिक्षण घ्यायचं होतं ते तिथून 7 किलोमीटरवर दहीहंडा म्हणून गाव आहे, जे आमचं पोलीस स्टेशन अंतर्गत येतं। तिथे जाऊन रूपनाथ विद्यालय मध्ये मी 5वी पासून ते इयत्ता 12वी पर्यंत संपूर्ण शिक्षण तिथेच घेतलं। आणि 5वी पासून ते 12वी पर्यंतचं शिक्षण घेत असताना मी 11वी मध्येच असताना माझा जो मोठा भाऊ आहे, माझा मोठ्या भावाला म्हणजे तो ताईकडे राहायचा, ओहे सरांकडे, माझे मोठे जिजू। तर त्यांना अभ्यास करता करता इतरांशी भेटता दाजींचे मित्र यांच्याशी भेटता त्यांना कळलं की अभ्यास करायचा, अशी परीक्षा असते MPSC मार्फत घेतली जाते, त्याच्यातून आपण अधिकारी होऊ शकतो। कारण की शेतमजुरी होऊन पुढील आयुष्य काढण्यात काही अर्थ नाही। पुढे काही करायचं म्हटलं तर फक्त अभ्यास हा एकच पर्याय होता आणि त्याच्याशिवाय करणं काही शक्य नव्हतं दुसरं। मग भाऊनी अभ्यास करून भाऊ जेव्हा सिलेक्ट झाला तेव्हा मला काही कळत नव्हतं MPSC काय, UPSC काय किंवा अभ्यास काय। माझं फक्त चाललं होतं की शाळेत सगळे जातात, शाळेत जायची, ते पण पूर्ण शाळा नाही व्हायची माझे, कारण की छोटे होतो आम्ही आणि घरची परिस्थिती खूपच हालाकीची होते। तर शेतात जाणं अनिवार्य होतं। मग शाळा बुडवून शेतात जायचं, 12 रुपये 25 रुपये रोजानं ते 1-1 तास घेऊन 2 तास घेऊन निंदण करायचं, कापूस वेचायचं, असे आमचे उद्योग। आणि शनिवार रविवारी तर मला अजून आठवते इयत्ता 12वी पर्यंत एकही शनिवार मी शाळेत गेलेली नाही आहे। शाळेत जायनंच व्हायचं नाही, कारण की रविवार असायचा, त्यामुळे शनिवार रविवार 2 दिवस जर गेलं तर आपल्याला 50 रुपये मिळतील आणि आपण घरी तेवढी मदत करू, एवढी अपेक्षा असायची आई पप्पाची आणि आमचीही, जेणेकरून म्हणजे जेवणाची तरी सोय होईल, अशी त्यावेळेसची परिस्थिती होती। आणि असं करत मग त्यावेळेस भाऊ झाला, तर सगळे भाऊसाहेब झाला मग मनात अशी एक इच्छा निर्माण झाली की म्हणजे काम करणं, शेतात जाणं एवढंच आयुष्यभर नसू शकते। आपल्याकडे पैसा नाहीये म्हणून की आपण असंच जीवन लाईफभर जगणार नाही आहोत। तर भाऊने जसा अभ्यास केला तसं आपल्या लाईफमध्येही होऊ शकतं। माहीत काहीच नव्हतं अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा, पण एक इच्छा होती, कारण ताईही शिक्षिका झाली होती आणि भाऊ पण तेव्हा लागला होता, साहेब झाला। तिथून ठरवलं की बा करायचं। नंतर कळलं की हे MPSC मार्फत करता येते आणि त्यासाठी ग्रॅज्युएशन करावं लागतं। ग्रॅज्युएशन करण्यासाठी गावात सोय नाही। आता दहीहंडामध्ये सरस्वती महाविद्यालय झालं तेव्हा सोय नव्हती आणि अकोल्याला जायला शक्य नव्हतं, म्हणून मग भाऊची जेव्हा पोस्टिंग नागपूरला झाली त्याच्याकडे जाऊन यशवंतराव चव्हाणमधून मी BA करायचं ठरवलं। BA जर मी केलं तर MPSC मध्ये जी एक्झाम घेतली जाते आणि त्याचे जे सब्जेक्ट आहेत ते त्याच्याशी मिळते जुळते आहेत, त्याच्यामुळे मला त्याचाच उपयोग होईल असं मी ठरवलं आणि भाऊकडे जाऊन YCME मधून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथून BA पूर्ण करायचं ठरवलं। कारण तिथे असं असतं आपल्याला कॉलेजमध्ये जायचं नसतं, कॉलेजमध्ये न जाताही आपण फक्त एक्झाम द्यायची आणि मग पास होतो आपण। एक्झाम द्यायची, कॉलेजमध्ये जायचं नाही म्हणजे काय करायचं की इतर वेळी काम करायचं, घरच्यांची आर्थिक परिस्थिती होईल आणि इतर जे काही कोर्सेस असतात जसं टायपिंग असते, अजून MSCIT असते, ह्या सगळे कोर्सेस करण्यासाठी जो काही पैसा लागेल मग तो आपण शेतात जाऊन, मी शेतातलेच कामं करायची। तर शहरात जाऊन इतर कामं करण्यापेक्षा आमचे गावाकडे सगळे शेत होते, तिथे सगळे शेतातले कामं करायची आणि मी त्याच्यातून जेवढे पैसे भेटायचे त्यातून इतर मी कोर्सेस करून घेतले। आणि त्यानंतर मग जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन नंतर मी ठरवलं की आता ही एक्झाम द्यायची। पहिली एक्झाम असणार आहे 2016 मधली, 2015ला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं। 16 मध्ये परीक्षा द्यायचं ठरवलं आणि पहिली परीक्षेचा फॉर्म भरला। तर पहिल्या परीक्षेचा फॉर्म भरला तर अभ्यास कसा करायचा, कुठे करायचा, भाऊनी मला सगळं मार्गदर्शन केलं होतं की आपण क्लास तर काही लावू शकत नाही। माझा भाऊही विदाऊट क्लासचाच लागलेला आहे।
तर क्लास लावू शकत नाही, क्लाससाठी पैसेही नाहीत आणि इतर आजूबाजूची परिस्थिती आणि वातावरण बघता सगळीकडे एकच चर्चा, क्लास नाही म्हणजे पोस्ट नाही, एक तर पैसे नाहीत म्हणजे पोस्ट नाही. आपल्याकडे ना पोस्ट आहे, पैसे आहेत, ना क्लास आहे. मग इच्छा तर आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे, तर आणि करण्याची तयारी पण आहे. मग भाऊ म्हणला ना तुझ्याकडे करण्याची तयारी आहे, इच्छा आहे, क्लास नसला तरी होते, फक्त तुला खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल. म्हटलं हा मी घेणार ना, शेतात कामं करण्यापेक्षा तर हे कमीच असेल, कठीण नसेलच. आणि मग तेव्हा ठरवलं, भाऊकडे गेली अमरावतीला. तिथे भाऊनी मला बुक्स घेऊन दिले आणि तिथे लायब्ररी लावून मी अभ्यास केला. पण तिथेही माझा अभ्यास होत नव्हता पूर्ण. मग माझा जो 2 नंबरचा भाऊ आहे प्रसन्नजित आठवले, जो BMC मध्ये शिक्षक आहे, त्यांनी मला त्याच्याकडे न्यायचं ठरवलं की तू तिथे अभ्यास कर. आणि मुंबईला जाऊन मी एक रूम करून दादासोबत 6 महिन्यापर्यंत रूममध्येच अभ्यास केला. कुठलीही लायब्ररी न लावता, कुठलाही क्लास न लावता, फक्त NCERTचे बुक्स वाचायचे आणि आपला अभ्यास स्टार्ट करायचा. त्याच्यावरती 6 महिन्याच्या अभ्यासावरती मी PSIची 2016ची परीक्षा दिली. MPSC अंतर्गत, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत जेवढ्या परीक्षा घेतल्या जातात, 6 परीक्षा त्या वर्षी घेतल्या गेल्या होत्या. त्या 6ही परीक्षा मी 6 महिन्यात क्लिअर केल्या, सगळ्या पास केल्या. आणि सगळ्या परीक्षांचा निकाल माझा ओपन कॅटेगरीमध्ये होता. पण तेव्हा भाऊचा माझ्यावरचा विश्वास वाढला की ही क्लासचं म्हणजे हिच्या जी इच्छा आहे ना, ही मेहनत करण्याची तयारी आहे, ही काही करू शकते. यासाठी क्लासेस पाहिजे, हेच पाहिजे, हेच बुक्स नाही, तेच बुक्स नाही, एकदाही हिनं म्हटलेलं नाहीये. मग तेव्हा भाऊने म्हटलं की तू करू शकतं, काहीच विषय नाही. जर फर्स्ट टाइम तू राज्यसेवेसारखी परीक्षा काढली, कुठलाही गायडन्स नसताना, कुठल्याही बुक्सची मागणी न करता, जे उपलब्ध आहे त्याच्या भरोशावर, फक्त तुझं अनालिसिस चांगलं आहे. म्हटलं हा मला ते करायचंच आहे. आणि मग त्यांनी मेन्ससाठी मला मार्गदर्शन केलं की मेन्ससाठी कुठले बुक्स कसं काय वाचायचं. त्याच्यानंतर पुढील 3 महिने मी मेन्सचा अभ्यास करून तीही परीक्षा क्लिअर केली. 2017 मध्ये माझी मेन्स झाली. मेन्स झाल्यावर काय होतं, आता इतर जे मुलं आहेत तसंच माझ्यासोबतही झालं. कारण माझा भाऊ लागलेला होता आणि भाऊ लागला होता, भाऊ साहेब होता, म्हणजे मी साहेब होणार हे माझ्या डोक्यात भिनलं की होणार. मी अभ्यास नाही केला तरी आता होतो. आता काय मेन्स पण झालेली आहे, पण पुढेही टप्पे आहेत, त्याचे 2 टप्पे आहेत, ग्राउंड आहे आणि इंटरव्ह्यू आहे. आणि मुंबईला गेल्यामुळे मग मुलांना माहित पडतं, शेजारच्यांना की भाऊच्या मित्रांना, मग त्यांच्या मित्रांना की अभ्यास करते. म्हटलं की सगळं जमते, सगळ्यांना माहितच पडते. मग असे ग्रुप झाले आणि त्यांनी मला विचारलं. ग्रुपमध्ये मिसळून मी विसरून गेली की मला मेन्सची पुढची पण तयारी करायची आहे. आणि मग हवेत उडून माझा फुगा जिरला. मेन्स म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये मी उडाली, इंटरव्ह्यू मध्ये माझं सिलेक्शन झालं नाही. तेव्हा मला कळालं की हे सिरियस घ्यावं लागते. कुठलीही गोष्ट आपण वरवरती म्हणून किंवा तो लागला म्हणून मी होईल असं अजिबात होत नाही. त्यासाठी पर्टिक्युलर वेळ द्यावा लागतो पर्टिक्युलर विषयाला. जर तुम्ही म्हणसान फिजिकल करायचं तर फिजिकलसाठी तेवढाच वेळ तुम्हाला द्यावा लागेल, इंटरव्ह्यू करायचं तर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला तेवढाच वेळ द्यावा लागेल. आणि मग तेव्हा ती एक्झाम झाल्यावर, फेल झाल्यावर, नंतर जी दुसरी एक्झाम झाली त्याच्यामध्ये मी दोन्ही पास झाली होती, फक्त ग्राउंड राहिलं होतं. आणि तेव्हा भाऊला सांगून की मला आता ही फेल व्हायची नाहीये, मला ही करायचीच आहे. भाऊ म्हणले तू लास्ट टाइम पण होणार नव्हती, पण मेन्स होती त्याच्यामुळे तू गेली, आमचा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तू करतं, त्याच्यामुळे खचून जाण्याची काहीही गरज नाहीये. त्यावेळेला मला जो आधार मिळाला माझ्या भावांचा, आई पप्पांचा आणि माझ्या बहिणींचा, की तू करू शकतं, खचून जाऊ नकोस, ही एकच परीक्षा होती, पहिल्या प्रयत्नात तू एवढ्या परीक्षा क्लिअर केल्यास, त्याच्यामुळे तुझ्यावर आमचा विश्वास आहे, तू आता नाही तर पुढच्या वेळेस नक्कीच होशील. आणि पुढच्या वेळेस ग्राउंड मी 100 पैकी 90 मार्काचं ग्राउंड काढलं, तेही अवघ्या 1.5 महिन्यात प्रॅक्टिस करून. अवघ्या 1.5 महिन्यात. त्याच्यात माझा जो छोटा भाऊ आहे त्याने माझी सगळी प्रॅक्टिस करून घेतली. कुठलाही शिकवणी वर्ग लावला नाही ना ग्राउंडसाठी ना कशासाठीच. आणि इंटरव्ह्यूची तयारी तर माझे 4ही भावंडांनी स्वतः प्रश्न काढून घरामध्ये इंटरव्ह्यू सारखं वातावरण निर्माण करून, टेबल ठेवणार, खुर्ची ठेवणार आणि मी जो सूट घालणार इंटरव्ह्यूसाठी, माझ्या भावाची खूप इच्छा होती की मी इंटरव्ह्यूला सूट घालून जावं. ते सूट घालायची तयारी असावी, म्हणजे ती प्रिपेअर असावी, तिला अनकम्फर्टेबल फील होऊ नये म्हणून 2-2 दिवस 3-3 दिवस माझ्यासाठी ते पूर्ण ते अरेंज करायचे. आणि मग त्याच्यामार्फत माझा इंटरव्ह्यू घ्यायचे, स्वतः क्वेश्चन काढून. त्याचा मला इंटरव्ह्यूसाठी खूप फायदा झाला. मला इंटरव्ह्यूमध्ये 50 पैकी 30 मार्क्स भेटले, जे खूप चांगले मार्क्स आहेत. म्हणजे जे पोरांनी मॉक इंटरव्ह्यू दिले 2-2, 3-3, त्या मुलांना मिळालेले मार्क्स माझे आहेत. पहिला आपण जो प्रश्न विचारला होता त्यामध्ये होतं की प्रायमरी लेवलचं सांगायचं होतं, पण सुषमाताईने ज्या पद्धतीनं एक जे बॅकग्राऊंड सांगितलं आणि त्याच्यानंतर रिअलमध्ये PSI कशा पद्धतीने झाले आणि घरातले जे भावंड आहेत, ताईचं जे काही जे मार्गदर्शन आहे ते, आणि म्हणजे जिजाजीचं जे काही त्यांनी जे सांगितलं मार्गदर्शन, खास म्हणजे भावाचं सांगितलेलं आहे, त्यासोबत स्वतःमध्ये जे काही इम्प्रूव्हमेंट केली ती ह्या गोष्टी पहिल्याच मुद्द्यामध्ये सर्व घेतलेल्या आहे. तर कसं असते
की एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला ज्यावेळेस त्याला MPSC किंवा UPSC किंवा कोणतेही जर मार्गदर्शन सत्रामध्ये जायचं असते आणि तो त्याच्यामधून त्याला पैसे पाहिजे असतात, खूप साऱ्या क्लासेस लावायचे असतात किंवा पुस्तकात कुठेतरी त्याला मार्गदर्शन पाहिजे असते. पण जर समजा जो एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी या पद्धतीनं स्वतःचं जर विचार करून आणि PSIचं आपल्याला क्रॅक करायचं, आपला भाऊ झालेला आहे किंवा आपल्या फॅमिलीमध्ये सर्व प्रकारचं असं वातावरण आहे आणि मला व्हायचंच आहे, हे ज्यावेळेस बिंबते आणि तो त्या बोलण्यामधून ते दिसते की किती पॉवरफुल्ली सुषमाताईंनी ज्या गोष्टी त्या एका फ्लोमध्ये मांडल्या तेच दिसते की त्यांचा अभ्यासामध्ये पण सातत्य याच गोष्टीमधून दिसते. पण आता दुसरा प्रश्न असा तुम्हाला असेल की जे प्रायमरी लेवलला तुम्ही ज्या पद्धतीने एज्युकेशन केलं ते मला पाहायचं आहे खास. कारण की माहिती आहे का की प्रायमरी लेवलला जे तुम्ही 4 ते 5 किलोमीटर तुम्ही जात होते, तर ते त्या शिक्षकांच्या बाबतीत मला ऐकायचं आहे नेमकं, आणि संघाडा जे काही मैत्रिणी असतील त्यांच्या बाबतीत पण ऐकायचं आहे. माझं प्रायमरी शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर 4थी पर्यंतचं माझं झालंय शिक्षण इथे रोहणा जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये. तर जेव्हा मी पहिलीला होती त्यावेळेस तिथे राऊत सर होते. ते खूप स्ट्रिक्ट होते आणि छान शिकवायचे. पण मला तिथले आठवणीतले सर म्हणून सांगायचं तर एक सिद्धार्थ आठवले सर आहेत आणि दुसरे बेंबळके सर आहेत. म्हणजे बेंबळके सर असे ना, तेव्हापासून त्यांच्या मनात असायचं की त्यांना मला आता कळतंय की तेव्हा सरांचा काय उद्देश असायचा सांगायचा, तेव्हा काही कळायचं नाही. छोटे मुलं आपले खेळत असतात, पळत असतात इकडे तिकडे. तेव्हापासून ते आमच्या इंग्लिश वोकॅब्युलरी वाढली पाहिजे, नंतर तुम्हाला मोठं काहीतरी व्हायचं आहे, शिक्षक व्हा किंवा इतरही फील्ड आहेत, तेव्हा ते MPSC UPSC तर तेव्हा ते अभ्यास करायचे. आता कधी कधी भेटतात तर ते सांगतात की बघ सुषमा, मी तेव्हा तुला सांगायचो पण तेव्हा तुम्हाला काही कळायचं नाही, पण त्याचा कुठेतरी मनावर एक ठसा बसलेला असतो नकळत, मग त्याच्या नंतर आपल्याला फायदा होतो. तर ते बेंबळके सरांबद्दल मी सांगेल. आणि त्याच्यानंतर मी 5वी पासून ते 12वी पर्यंत माझं शिक्षण झालंय. तिथे मला माध्यमिकमध्ये मला रवराळे सर म्हणून लाभले होते. आता ते सध्या आपल्यासोबत नाही आहेत, पण त्यांनी मी 6वी ते 7वी हे माझं जे वर्ष होते 5वी ते 7वी पर्यंतचे, या 3 वर्षामध्ये मी नवीन होती त्या शाळेमध्ये. आमचं 7 किलोमीटरचं गाव होतं, गावाकडून जायची, कधी चप्पल असायची नसायची, बुक्स तर हातातच घेऊन जायचो, बॅगच नसायची, नाही तर ते ज्वारीच्या थैल्या असायच्या आपल्या बघा, ते घेऊन जायचो. पण ते सर आम्हाला इतकं समजून घ्यायचे, गावाकडून येते, नदीचं पाणी असायचं, ते गढूळ पाणी असायचं, ते बॉटलमध्ये कशी तुरटी फिरवून मग ते पाणी स्वच्छ झालं तर ते प्यायचं, तिथपासून ते आमची काळजी घ्यायचे. तर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन ते सांगत राहायचे, सुषमा कसं केलं तर कसं होतं. तर त्यांचा माझ्या आयुष्यात एक वेगळाच ठसा निर्माण झालेला आहे, प्रभाव पडलेला आहे. ते सर सध्या आपल्या सोबत नाही आहेत, पण मी त्यांची आठवण आणि त्यांनी जे मला मार्गदर्शन केलेलं ते नेहमी माझ्या आठवणीत राहते. त्याच्यानंतर जे कॉलेजमध्ये सगळेच विषय आपल्यासाठी नवीन असतात. कॉलेजमध्ये सगळे विषय नवीन असतात. मराठीचं बॅकग्राऊंड होतं, तर तिथे इंग्लिशची भीती आमच्या दामोदर सरांनी माझी मिटवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिक्स सारखा विषय आणि सहकार सारखा विषय, हे सगळे विषय नवीन होते आमच्यासाठी. हे काय आहे नेमकं कळायचं नाही. पेपर वाचायचो त्याच्यात राजकारण वगैरे समजायचं. हे आपण पंचायत समिती हे आधीपासूनच कळायचं की सरपंच असतं हे, त्याच्यामुळे मला राज्यशास्त्रही कठीण गेलं नाही. पण इकॉनॉमिक्स सारखा विषय जो माझे भावंड मला म्हणायचे की इकॉनॉमिक्स घेऊ नको, ते खूप कठीण असतं. तर ते देशमुख सरांमुळे मला इतकं इझी गेलं की मी नंतर ग्रॅज्युएशन त्याच्यातूनच करायचं ठरवलं. आणि ग्रॅज्युएशन पण मी म्हणजे फर्स्ट क्लासने त्याच्यातून उत्तीर्ण झालेले त्या सब्जेक्टमध्ये. तर त्यांचे पण माझ्या आभार आहेत खूप. आणि मी जेव्हा माझं सिलेक्शन झालं, पहिले सरांना भेटायला गेले होते की सर, त्या एक्झाममध्ये पण इकॉनॉमिक्स 15 मार्काचं असते आणि 15 पैकी 15 मार्क्स मला त्याच्यात पण भेटले. की इकॉनॉमिक्स सारखा विषय जे सगळ्यांना कठीण वाटतं की इकॉनॉमिक्समध्ये आपण पूर्णच्या पूर्ण मार्क्स घेऊ शकत नाही, ते मागणी काय पुरवठा काय काही कळतच नाही, ते एकमेकात सगळे गुंतलेले असतं. पण तुम्ही ते इतक्या सोप्या भाषेत शिकवून सांगितलं ना की ते कधीच विसरू शकत नाही. आणि आता माझा असाही विचार आहे की जर मी UPSCचा स्टडी सुरू आहे माझा, जर मी केला पुढे तर माझा ऑप्शनल तोच असणार आहे इकॉनॉमिक्स. आणि इकॉनॉमिक्ससाठी मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं तर मी सरांशी बोललेली पण आहे, ते आता रिटायर्ड झालेले आहेत, की मला तुम्ही सांगा. ते मला म्हणले नक्कीच तू कितीही दूर जा. शिक्षक असे असतात ना, त्यांना विद्यार्थी कितीही दूर गेला ना, कितीही पुढे गेला तर ते खूप खुश असतात. मी त्यांच्या माध्यमातून म्हणजे ते समजते मला. आणि त्यांनी मला नंतर फोन करून सांगितले की तुला जेव्हा माझी गरज लागेल ना तेव्हा तू सुषमा मला फक्त फोन कर.
मी नेहमी तुझ्यासाठी हजर असेल. ओके. आई बाबा आणि भावंडाचं ते खास बॅकग्राऊंड मला ते दिसतंय, कारण की तुमच्या घरामधलं एक वातावरण वेगळं दिसून आलेलं आहे. तर नेमकं आईबाबाचं काय असं होतं की ते तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यासासाठी म्हणजे सांगायचे किंवा रागवायचे किंवा काय जे काही असेल ते, आणि ताईबद्दल आणि जे काही भावंडांबद्दल ते जास्तीत जास्त कोण असं प्रेशराईज किंवा एक प्रेमाने म्हणणे किंवा कशा पद्धतीनं अभ्यासाकडे कसं वळवलं? कारण की कसं आहे की आजकाल मुलांना अभ्यास कर म्हटलं की तो एकदम बिलकुल रागवतो, खूप टेन्शनमध्ये येतो, त्यांना वेगळ्या पद्धतीनं आज वातावरण पाहिजे, कोणी सांगितलं नाही पाहिजे असं पाहिजे. पण मला असं वाटतं की तुमचं जास्त प्रेशर जरी असं होतं पण तुम्ही त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं मार्गदर्शन मिळालं ते महत्त्वाचं आहे, ते ऐकायचं आहे मला. माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर माझे जे आजोबा आहेत नथुजी नारायण आठवले, हे त्याही काळात माझे आजोबा समाज प्रबोधनकर जलसे घ्यायचे. त्याच्यामध्ये तेव्हाच त्यांनी एक गाणं लिहिलं होतं, घरी नको राहू बाबू शाळेत जाईल. त्या गाण्याचा प्रभाव आज आमच्या सगळ्याच भावंडावर आहे. म्हणजे सगळ्यांच्या ते ओठी गाणं अजूनही आहे. मला आता ते पूर्ण आठवत नाही, माझ्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे. घरी नको राहू बाबू शाळेत जाई रे, गण्या मन्या धोंड्या सारे वयतील ढोर, आपलाच मास्तर आता शाळेत आहे, तू घरी नको राहू बाबू शाळेत जाई रे. ते त्या गाण्यामध्ये एक एक वर्ड सांगितलेला आहे की आपली परिस्थिती कशी आहे, लोकांची परिस्थिती कशी आहे, तू गेला नाही तर कशी परिस्थिती राहील. आणि म्हणजे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी की तू कसा मुंबईला जाशील, तू कसा मोठा होशील, तू गेला नाही तर मग तुझं कसं लाईफ राहील, हे सगळं त्या गाण्यात सांगितलं. आणि नंतर माझे आई वडील जे आहेत, आम्ही जास्त भावंड असल्यामुळे म्हणजे 4 बहिणी आणि 4 भाऊ असल्यामुळे सगळ्या गावाकडून पण असं व्हायचं की मुलींना काय शिकवायचं आहे. हे माझ्या मोठ्या ताईबद्दलही झालं आणि हे माझ्यापर्यंतही चालू आहे, अजूनही आमच्या गावात तेच चालू आहे. पण तेव्हा माझे आजोबा माझ्या ताईच्या शिक्षणासाठी खूप जास्त हे करायचे, म्हणजे प्रोत्साहन द्यायचे की बिट तू हे कर, बिटी साहेबीन होईल हे ते. आणि त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्या समोरच ती टीचर झाली होती, त्याच्यामुळे तिचा खूप विश्वास होता माझ्या वडिलांवर आणि माझ्या वडिलांच्या सगळ्याच मुलांवर की माझ्या म्हणजे बाबूरावचे मुलं हे काहीतरी करतील आयुष्यामध्ये, काहीतरी करतील. आणि त्यांचा तो आत्मविश्वास आमच्या प्रती आणि तो आमच्या प्रती जो विश्वास होता ना, तो असा नकळत उभारी देऊन जायचा की आपलं जीवन आता आम्ही त्याच बॅकग्राऊंड मध्ये राहायचो, शेतात जाणं, नदीवर जाणं, पाणी भरणं, इंधन आणणं आणि तिथं जेवण करणं, हे करणं. पण वेगळे विचार मनात यायचे ते त्याच्यामुळे, लहानपणापासूनच ते मनात रुजवल्यामुळे. माझ्या आई वडिलांनी कधीही म्हणजे असं म्हटलं नाही की तुम्ही हे शाळेत जाऊ नका किंवा शेतात जाऊ नका, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे त्यासाठी आम्ही ते एवढे काही देऊ शकत नाही पैसे, पण तुम्ही जेवढे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कसं पुढे जाऊ शकता त्यासाठी ते नेहमी प्रोत्साहन देत राहायचे. माझे पप्पा पण नेहमी प्रोत्साहन देत राहायचे की तू करतं, तू करू शकतं, तू करू शकतं. मी मुलगी असूनही माझं म्हणजे आधीपासूनच होतं की मी पोलीस होईल किंवा असं मोठं काहीतरी होईल जिथं मी स्वच्छंदी उडू शकेल, मी काहीतरी करू शकेल. माझे वडील म्हणायचे तेव्हापासून, हा तू काही पण करते, काही पण करू शकतं, तू फक्त कर, तू फक्त कर असं. त्याच्यामुळे तो न कळत एक मनात आत्मविश्वास राहायचा. आणि ताई लागली होती आणि दाजींचं मार्गदर्शन मोठ्या भावाला भेटलं होतं, तर माझ्या मोठ्या भावांचं आमच्या सगळ्यांना मग असं मार्गदर्शन भेटत गेलं, एक सीडी निर्माण झाली होती. मग आपल्या पुढे फक्त तेवढंच ध्येय होतं की ताई आहे, दाजी आहेत, भाऊ आहे, म्हणजे आपला मार्ग तोच आहे, इकडे तिकडे भटकायचं काही म्हणजे वेळच भेटली नाही. त्यांच्याकडे बघून 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 आम्ही सगळेजण मोठे झालेलो आहोत, त्याच्यामुळे त्यांचे विचार आमच्यावर पडत गेले आणि त्यांच्या विचाराचं आचरण करत करत आम्ही पुढे चालत गेलो. तर नंतर एक्झाम कशा द्यायच्या, कसं करायचं आणि मग त्यासाठी कसा अभ्यास करायचा, इथपर्यंत सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचं मार्गदर्शन लाभत गेलं. आणि शिक्षक ह्याच्यामध्ये आधी मला खूप म्हणजे भीती वाटायची, ताई जिजू घरी यायची तर म्हणजे जसे दुसरे टीचर आहेत तसे आहेत. पण नंतर कळलं की आपले ताई जिजू आहेत आणि हे टीचर आहेत. तेव्हापासून म्हणजे दाजीचं मोठं कसं व्हायचं, वेगवेगळा विचार कसा मांडायचा, स्वतःचं मत कसं मांडायचं, आपली जी स्वतःची चाकोरीबद्ध आहे त्याच्या वरती जाऊन कसं बघायचं, हे तेव्हापासून छोटे असताना तेव्हापासून सांगत राहायचे. आम्ही एवढं लहान लहान दाजी यायचे ना घरी, आम्ही बसायचो असं, तर तेव्हापासून सांगत राहायचे की असं नाही, ते तसं नाही, हे झाड हे असं ते तसं, म्हणजे कुतूहल निर्माण करायचे की तुम्ही याच्यात बघा, याच्यावरती पण काहीतरी आहे. मग कळत राहायचं की नाहीतरी याच्यापेक्षा दुसरं काहीतरी असते, म्हणजे आपण पुढे पुढे शिकत जायचं. मग त्याच्यातूनच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मोठं झालं, कळलं काय काय असते. भाऊ लागला होता तर मग एक सरळ मार्गच निर्माण झाला की आपल्याकडे पर्याय नाहीये दुसरा, आपण व्यवसाय वगैरे करू शकत नाही, लग्न सुद्धा करायचं नाहीये सध्याच, कारण की भाऊ आहे अजून लहान आणि आई पप्पा पण आता म्हातारे झालेत आणि आपण करू शकतो, आपल्या क्षमता आहे तर आपण करायलाच पाहिजे याच्यामध्ये ट्राय. आणि इच्छाशक्ती आहे
क्लास नाही किंवा पैसा नाही म्हणून मी थांबायला पाहिजे असं मला कधीच वाटलं नाही. बरं. आणि माझ्या भावाला पण मी आताच सांगते, असं थांबायलाच पाहिजे, कोणाच थांबायला नाही पाहिजे की आपल्याकडे क्लास नाही किंवा पैसा नाही. अच्छा. जे आहे फक्त तुमची इच्छा असू द्या आणि तुम्ही सातत्य ठेवा त्याच्यामध्ये. 4 दिवस केलं, 2 दिवस केलं नाही, 4 दिवस केलं, 2 दिवस केलं नाही, इकडे तिकडे घरानं सांगत बसलं बरं. तर ते आयुष्यात कधीच होत नाही. मी तसं न करता कंटिन्युटी ठेवली त्याच्यामध्ये आणि आता सगळ्यांच्या समोर आहे की मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचले. बरोबर. आणि अजूनही मी माझा प्रवास थांबवलेला नाहीये, कारण माझ्या क्षमता आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी त्याच्यावरती कसं पुढे चढता येईल, बस कसा आपला थोडा वेळ का होईना त्याच्यावर काढता येईल आणि पुढे पुढे चढता येईल. यामध्ये सर्व काही ज्या पद्धतीनं आपल्याला PSI होण्याच्या मागचं जे घरातलं बॅकग्राऊंड आणि सोबतलं अभ्यासाच्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर पुढचा प्रश्न माझा असा असेल की तुम्ही अभ्यासामध्ये नेमकं कशा पद्धतीनं केलं हे अभ्यास, जे PSIचं आणि जे काही ग्राउंड पण आहे ते, तर थोडक्यात म्हणजे सांगा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ही परीक्षा घेतली जाते जी PSI पदाची आहे. ही ग्रुप बी ची म्हणजे क्लास 2 ची पोस्ट आहे. ह्याच्यामध्ये याच्यासोबत 3 परीक्षा असतात, कंबाईन मध्ये घेतली जाते, PSI, STI आणि ASO. ह्याची PSI आणि STI आणि ASO याची 2 टप्प्यात असते, म्हणजे प्री आणि मेन्स त्याला. आणि याच्यासाठी 4 टप्पे असतात. PSI साठी प्री होते, मग मेन्स होते, त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकल 100 मार्काचा ग्राउंड द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असतो. अशी 4 टप्प्यात परीक्षा घेतली जाते. तर प्री साठी आपल्याला 7 सब्जेक्ट असतात. ते 7 सब्जेक्ट म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण आणि आपलं चालू घडामोडी ह्या संबंधित ते सगळं असतं. तर ते वाचताना कसं वाचायचं आता मी तुम्हाला सांगते. प्री परीक्षा ह्याच्यामध्ये 100 मार्काचा पेपर येईल, तो 1/4 त्याला निगेटिव्ह मार्किंग असते आणि त्याच्यावरती मग रिझल्ट लागतो. ही पडताळणी होऊन मेन्सला काही मुलं बसतील आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू आणि तुमचा फिजिकल ह्याच्यावरती तुमचा कट ऑफ लागून तुमचं सिलेक्शन होईल. तर प्रीची फक्त ही चांडणी परीक्षा असते. तर प्रीसाठी अभ्यास करते वेळेस किंवा नवीन जो कोणी आता ग्रामीण भागातली विद्यार्थिनी असेल किंवा विद्यार्थी असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, यांनी अभ्यास सुरू करताना सर्वात पहिले अभ्यास यांनी स्टेट बोर्डचे जे बुक्स असतात, स्टेट बोर्डचे विज्ञान, भूगोल, गणित, सगळे हे स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहेत सगळे या पुस्तकांपासून त्यांनी सुरुवात करायला पाहिजे. मी तिथूनच केलेले आहे. स्टेट बोर्डचे पुस्तकं महाराष्ट्र शासन ही परीक्षा घेते, महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकातूनच टाकणार आहे, त्याच्यामुळे दुसरे कुठलेही प्रश्न याच्यामध्ये असणार नाही आहेत. कुठले असणार आहेत का नाही, ना मध्य प्रदेशचे असणार ना कर्नाटकचे असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे जे शासनाचे पुस्तक आहेत ते पुस्तकं वाचायचे आणि त्याच्यावरती ही परीक्षा द्यायची, म्हणजे तुमचा बेस पक्का होऊन जाईल. त्याच्यानंतर हे झालं प्रीसाठी. आणि त्याच्यासाठी करंट अफेअर, भरपूर मुलांचा प्रश्न असतो की मग करंट अफेअर कसं कव्हर करायचं. करंट अफेअरसाठी एक कुठलाही पेपर निवडायचा, तुम्ही सकाळ निवडू शकता किंवा लोकसत्ता निवडू शकता. लोकसत्ता शक्यतोवर निवडायचा, त्याच्यामध्ये चांगलं दिलेलं असतं, म्हणजे परीक्षेशी रिलेटेड विचार वगैरे मांडले जातात, त्याच्यामुळे आपण आपलं मत बनवायला शिकतो. आणि पेपर वाचण्याची सवय हे नेहमी असली पाहिजे, रेग्युलर ठेवायला पाहिजे. पेपर ठेवायचं आणि एक कुठल्याही प्रकाशनाचं बुक्स, जसं की मी म्हणजे नाव सांगितलं, पृथ्वी, बुलेटिन, कुठलंही एक पुस्तक तुम्ही वाचायचं नेहमी, कारण की हे 15 मार्क्स असतात करंट अफेअर्सचे, ज्याच्यामध्येच मुलांचा कट ऑफ जातो, म्हणजे मेरिट लिस्टमधून बाहेर पडतो आणि तेच मुलं मेरिट लिस्टमध्ये येतात. हा त्याच्या मागचा एक हे आहे. म्हणजे तुम्ही करंट अफेअर्सला स्किप करून चालत नाही. आणि मॅथ्स आणि रिझनिंगसाठी तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही कट ऑफ मध्ये याल. कारण की पोरांचे बाकीचे सब्जेक्ट जे नेहमी म्हणजे खूप दिवसापासून अभ्यास करताय त्या पोरांचे बाकी सब्जेक्ट क्लिअर झालेले असतात, ते 15 पैकी 15 मार्क्स घेतात. करंट अफेअर्स मध्येच फक्त त्यांना कुठेतरी हे होते, कारण करंट अफेअर्स मध्ये काय विचारतील हे माहिती नसते. तर त्यासाठी तुम्ही रेग्युलर ते वाचणं अपेक्षित आहे, त्याची प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. ही झाली प्रीसाठी. आता मेनसाठी, मेन्स ही 2 टप्प्यात होते, म्हणजे 2 पेपर असतात त्याचे, एक मराठी इंग्रजी होते आणि एक आपला GS असते. GS मध्ये काय असतं, राज्यशास्त्र असणार, इतिहास असणार, भूगोल असणार आणि सायन्स नसतं, फक्त इंग्रजी सायन्स नसणार, गणित, रिझनिंग असणार आणि कायदे असतात. कायद्यामध्ये IPC, CRPC, मुंबई एव्हिडन्स ऍक्ट, अजून जे किरकोळ कायदे आहेत ते सगळे कायदे असतात. तर त्या कायद्यांचा स्पेशल पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत, ते पुस्तकं घ्यायचे आणि त्याचा अभ्यास करायचा. विषय निहाय अभ्यास केला, 10-10, 15-15 मार्कासाठी असतं ते, फक्त ते टॉपिक वाचून जर अभ्यास केला तर त्याचे मार्क्स आपण पूर्णपणे घेऊ शकतो. आणि पहिला जो पेपर आहे तो इंग्लिश मराठी असतो, इंग्लिश ग्रामर आणि मराठी व्याकरण. तर त्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे, कारण काय करतात पोरं प्रीचा भरपूर अभ्यास करतात,
प्रीचा भरपूर अभ्यास करतात आणि मेन्समध्ये मग मराठी इंग्लिशमध्ये मार्क्स कमी पडतात आणि मेन्समध्ये दांडी गुल होते. हे होता कामा नये. यासाठी जेव्हा पासून तुम्ही प्रीचा अभ्यास करता अच्छा. तेव्हापासूनच मेन्सच्या मराठी इंग्लिशचा अभ्यास सुरू करायला पाहिजे. पॅरलर जर तुम्ही सोबत केला तो अभ्यास तर मेन्समध्ये तुम्हाला कमी एफर्ट्स घ्यावे लागतील आणि तुम्ही पास होऊन जाल. हे झालं मेन्सचं. आता ग्राउंडसाठी ग्राउंड कसं होतं, आता MPSCची आतापर्यंतची पद्धती बघता प्री कधी होते, मेन्स कधी होते आणि मग ग्राउंडला कधी बोलवतात. तोपर्यंत पोरं लायब्ररीमध्ये बसून कोणाचं पोट बाहेर आलेलं असतं, मठ्ठ होतं आपण, कारण 6-6 तास 8-8 तास अभ्यास करतात पोरं. कमीत कमी 6 तास तर करायलाच पाहिजे. मग एवढा तास अभ्यास करून आणि बाहेर राहतात म्हटल्यावर जेवणाची पण आबाळ होत असते, मेसचं जेवण हे, आणि मग नंतर लगेच आपल्याला 15 दिवसात कळते की आपलं ग्राउंड आहे. मग 15 दिवसात किती ओढत आणि कोणाचा पाय मोडते आणि कोणाचा हात मोडते. तर असं होऊ न देता तुम्ही लायब्ररीत राहा, कुठेही राहा, घरी असू द्या किंवा बाहेर असू द्या, थोडा वेळ का होईना, 5-15 पहिलेपासून 5-10 मिनिटापासून सुरुवात करा. म्हणजे अर्धा तासपर्यंत रोज तुम्ही शारीरिक व्यायामासाठी दिला तर नंतर तुम्हाला जे 15-20 दिवसात कळते की आता तुमचा ग्राउंड आहे, तिथे तुमची धावपळ होत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल मेंटेन ठेवू शकता आणि 100 पैकी 100 मार्क्स घेऊ शकता. कारण ग्रामीण भागातले पोरं असे आहेत ना, ते 100 पैकी 100च घेतात आणि घ्यायलाही पाहिजे. कारण कसदार शरीर असतं, त्यांना सगळं ते अडथळे पार करायचं माहिती असतं. शहरी भागातल्यापेक्षा मुलांपेक्षा आपण स्ट्रॉंग असतो, त्याच्यामुळे तो आपला प्लस पॉईंट आहे आणि तिथे त्याचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. आणि पुढचा टप्पा आहे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूसाठी कसं असतं, सगळे घाबरतात की इंग्लिशमधून होईल का, मग त्यांनी इंग्लिशमधून विचारलं तर आपण काय करायचं. ग्रामीण भागातल्या मुलांचा हा खूप मोठा प्रश्न आहे की इंग्लिश असलं तर मग काय करायचं, आता इंग्लिश असलं तर मग काय करायचं. आपण इकडे मेन्सला जो आहे त्याच्यामध्ये तरी स्किप करून आपण दुसऱ्या याच्यात मार्क्स घेऊ आणि पास करू ते, पण इंटरव्ह्यू जर इंग्लिशमधून झाला तर मग काय, असा त्यांचा प्रश्न असतो. मला भरपूर जणांनी प्रश्न विचारले की मॅडम मग इंग्लिशचं काय करू. तर इंग्लिशसाठी घाबरण्याची काहीच गरज नाहीये. कंपल्सरी नाहीये की इंग्लिशमधून तुमचा तिथे होईल. आणि जर तुम्हाला त्यांनी इंग्लिशमधून विचारलं तर सरळ सांगायचं की सॉरी सर, मी मराठीतून चांगलं एक्सप्लेन करू शकते. आणि मराठीतून तुम्ही सांगितलं तर ते काहीही अडचण नाही, तेवढेच मार्क्स तुम्हाला देणार आहेत. कारण तिथे प्रश्नाच्या उत्तरावर मार्क्स अजिबातच नसतात. तुम्ही त्या प्रश्नाला कशा प्रकारे फेस जाता, कसं करता तुम्ही त्याला फेस, कसं तोंड देता, त्याच्यावरतीच मार्क्स असतात. तुम्ही घाबरले, उत्तर बरोबर येऊ नये, तुम्ही चुळबुळ करताय किंवा घाबरताय, म्हणजे तिथे तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी असं त्यांना जाणवतं. त्यामुळे उत्तर चुकीचं द्या पण कॉन्फिडंट द्या, असं त्यांचं हे असतं किंवा कॉन्फिडंट आहे म्हणजे येतं याला काहीतरी, एवढंच त्यांना बघायचं असतं. त्यामुळे इंग्लिशला घाबरण्याची गरज नाही, पण इंग्लिशला नजरअंदाज करायचं नाही. थोडं थोडं का होईना आपण म्हणजे त्याच्याशी कनेक्ट राहायचं, थोडे वोकॅब्युलरी वाचत राहायचं किंवा इंटरव्ह्यूज वगैरे बघत राहायचे, जेणेकरून आपल्या कानावर इंग्लिश शब्द पडले तर आपल्याला ते नवखं वाटत नाही आणि मग आपल्याला ते सहजगत्या घेता येतो. हे झालं प्रीमेन्सचं. आणि याच्यावरती मग कट ऑफ लागतो. कट ऑफ लिस्टमध्ये आपण 101% कधी येतो, जे प्रीपासूनचे इंटरव्ह्यूपर्यंतची जी प्रोसेस आहे त्यामध्ये जर आपण सातत्य ठेवलं तर. आपण काय करतो, प्री झाली, रिझल्ट कधी येणार, अजून आन्सर की झाली नाही, हे सगळे सबबी असतात पोरांच्या. पुण्याला असू दे किंवा घरी असू दे किंवा कुठे असू दे, मुलांच्या ह्या सबबी आहेत. अजून आलीच नाही आन्सर की, आलीच नाही, तर आन्सर कीची वाट न बघता किंवा मी होणार नाही होणार, हे पुढच्या गोष्टी आहे. तुम्ही फक्त तुमचं सातत्य ठेवा. आन्सर की येऊ दे, नाही येऊ दे, तुझा रिझल्ट येऊ दे, नाही येऊ दे, तू केलं, तुला वाटतं, तू आता पुढचं चालू ठेव ना, बस तेवढं चालू ठेवायला पाहिजे. आणि मला आवर्जून हे सांगायचं आहे की जर प्रीचा रिझल्ट आला नाही तर भरपूर मुलं खचून जातात. मुली तर सरळ म्हणतात की आता माझ्या पप्पा म्हणतात की लग्न करून देतो, हा मोठाच विषय आहे पोरींसाठी. तर तेव्हा खचून न जाता, आणि मला आई वडिलांना त्यांच्या सांगायचं आहे की फक्त तुम्ही जर लढ म्हणा म्हटलं ना पोरींना, असं पाठीवर हात ठेवला नाही, बाई नाही या वर्षी तर पुढच्या वर्षी होईल, एवढी हिंमत भेटते ना. कारण मी माझं जेव्हा पहिल्या वेळेस हे झालं इंटरव्ह्यू मधून मी मागे पडली होते, तेव्हा माझ्या भावांनी आणि माझ्या बहिणींनी जी माझ्या पाठीवर थाप ठेवली होती ती मी अजून विसरत नाही. ती मला नेहमी उर्मी देत असते की त्याही परिस्थितीत त्यांनी मला म्हटलं की नाही तू करू शकता, तू ते कर. तर ते 2 शब्द असतात त्यावेळेला, ते या स्पर्धा परीक्षेतल्या मुलांसाठी खूप महत्वाचे असतात. आणि त्यावेळेला ते आई पप्पांनी म्हणजे जे आपले पालक असतात त्यांनी त्यांना समजून घ्यायला पाहिजे. कारण हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे, हे काही ठरवलेलं नाहीये की होईलच आणि त्याच्यात पासच होईल. कारण की कोणाची बुद्धी क्षमता कशी असते, कोणाची कशी असते, त्याच्यामुळे त्यानुसार त्यांना वेळ द्यायला पाहिजे. आणि मुलांनी जास्त वेळ न घेता कंटिन्युटी ठेवली तर गरजच पडत नाही एवढा वेळ घेण्याची. हे झालं परीक्षेबद्दल आणि पालकांबद्दल. आता मुलांना सांगते मी की अभ्यास करते वेळेस हे सगळे बुक्स आणि ह्याच्याशी रिलेटेड जे मागचे क्वेश्चन पेपर असतात, म्हणजे आतापर्यंत जे परीक्षा घेतल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं, त्या परीक्षेचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही अनालाइज करायला पाहिजे. ते परीक्षेचे क्वेश्चन पेपर अनालाइज केले तुम्हाला कळते की कुठला प्रश्न येणार आहे, म्हणजे या पुस्तकातला नेमकं काय वाचायचं.
आणि तोच प्रश्न कुठल्या पद्धतीने विचारला गेलाय ते तुम्ही अनालाइज केलं की तुम्हाला पुढील कुठला प्रश्न विचारणे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. तो जो कॉन्फिडन्स बिल्डअप होतो ना, तो खूप महत्त्वाचा असतो त्या काळामध्ये आणि तो तुम्हाला नेहमी उभारी देत असतो. तर ते तुम्ही करत राहायला पाहिजे. बरोबर. खूप तर जे काही औरंगाबाद किंवा पुणे किंवा ज्या वेगवेगळ्या सिटीमध्ये जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात किंवा लायब्ररीमध्ये लावायचा आहे किंवा खूप अशा पद्धती आहेत की ज्या मुलं खर्च करून MPSC UPSC करण्याकडे जातात. तर मला असं म्हणायचं आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला की या ग्रामीण विद्यार्थ्यांना काय असा संदेश देता येईल की ते या पद्धतीने कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे आणि जास्त कशावर भर द्यायला पाहिजे. नक्कीच कारण मी एक ग्रामीण भागातली मुलगी आहे. तर माझं ते कर्तव्य आहे की माझे जे ग्रामीण भागातील बहीण आणि भाऊ आहेत त्यांना सांगायला पाहिजे. तर मी नक्कीच त्यांना हा संदेश देईल. आणि महत्त्वाचा पहिला माझा संदेश असेल त्यांच्या पालकांसाठी की ग्रामीण भागातून जे मुलं स्पर्धा परीक्षेकडे वळतात ते त्यांची इच्छा असते त्यावेळेस त्यांना तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे की तू जा त्या क्षेत्रामध्ये. कारण की ते अनिश्चिततेचं क्षेत्र असतं आणि त्यांच्या कानावर आतापर्यंत बऱ्याच वेळा पडलेलं असते की तो 5 वर्ष झालं करतोय, तो 4 वर्ष झाले करतोय. तर त्यामुळे नकळत त्यांची म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन त्या प्रतीचा निर्माण झालेला असतो. तर त्यामुळे काय होतं, तो पोरगा निराश होऊन जातो, ते पोरगी निराश होऊन जाते. कारण की आई वडीलच नाही म्हणतात आणि आपण काय उगीच तिथं करायचं, नाही झालं तर पुन्हा बोलतील. तर हे नकारात्मक दृष्टी तुम्ही न ठेवता त्यांना फक्त लढ म्हणा ही जर तुम्ही वृत्ती ठेवली तर ते नेहमीच पुढे जातील. आणि आता मुलांसाठी सांगते की ग्रामीण भागातला आहोत, आपलं शिक्षण म्हणजे मराठी लँग्वेजमधून झालेलं आहे म्हणून घाबरण्याची अजिबातही गरज नाही आहे. कसं याच्यामध्ये जायचं, आपलं कॉम्पिटिशन इंग्लिशमधल्या मुलांशी असणार आहे, अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. मी ही मराठीच शाळेची मुलगी आहे, त्याच्यामुळे कुठेही आपल्याला अडचण निर्माण होत नाही हे मी तुम्हाला आताच सांगते कुठल्याच. आणि माझं ग्रॅज्युएशन यशवंतराव चव्हाणमधून झालं आहे किंवा इथून झालं आहे. मी बऱ्याचदा असं ऐकलं आहे की यशवंतराव चव्हाणमधून ग्रॅज्युएशन झालं म्हणून मी आता ही परीक्षा देता येत नाही, हे अशी अपुरी माहिती आहे मुलांकडे. तर हे खूप चुकीचं आहे. मी आता क्लिअरली सांगून देते की तुम्ही यशवंतराव चव्हाणमधून करा किंवा इंदिरा गांधी या युनिव्हर्सिटीमध्ये जर केलं तुम्ही ग्रॅज्युएशन तरीही ती शासन मान्य आहे आणि त्याच्यामधून तुम्ही ग्रॅज्युएट झाला म्हणून तुम्ही कुठलीही परीक्षा देऊ शकता, बँकिंग पासून ते UPSC पर्यंत. त्याच्यामुळे हे क्लिअर असू द्या मनात की तुम्ही यशवंतराव चव्हाणमधून केलं म्हणून तुम्ही हे देऊ शकत नाही म्हणून. ते तुम्ही देऊ शकता आणि निश्चितच देऊ शकता. आणि त्याचा प्लस पॉईंटही मी तुम्हाला सांगू इच्छिते. मी ही यशवंतराव चव्हाणचीच विद्यार्थिनी आहे. त्याचा जो सिलेबस आहे तो आपल्या MPSC UPSCच्या परीक्षाक्रमाशी म्हणजे अभ्यासक्रमाशी मिळता जुळता आहे. त्याच्यामुळे तो आपल्या अभ्यासात सहाय्य करणार आहे. त्यामुळे तुम्ही, माझं तर असं मत असेल की तुम्ही जास्त तिकडे भर द्या जेणेकरून तुम्ही प्लॅन B तयार ठेवता येईल तुम्हाला. जर तुम्ही यशवंतराव चव्हाणमध्ये घेतलं तर इतरही कोर्सेस तुम्हाला करता येतील इतर कॉलेजेसमधून किंवा इतर म्हणजे डिप्लोमा वगैरे घेता येईल जेणेकरून तुमचा प्लॅन B ही तयार होईल आणि तुमचं ग्रॅज्युएशनसुद्धा इकडे होईल. तुम्ही MPSC पण देऊ शकाल आणि इतर क्षेत्रामधले जे काही आहे तिकडे पण तुम्ही वळू शकाल. त्यामुळे हे क्लिअर ठेवा की ह्याच्यामधून केलं किंवा त्याच्यामधून केलं तर होणार नाही, ते होणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. आता पुढचं असं आहे की लायब्ररी नाही किंवा मला क्लास नाही आहे म्हणून मी कसं पुढे जाऊ. तर लायब्ररी नाही किंवा क्लास नाही हा मुद्दाच उपस्थित होत नाही. तुमची इच्छा आहे, मेहनत करण्याची तुमची तयारी आहे तर पैसा कधीच तुम्हाला अडवा येत नाही. पैसा नाही म्हणून मी होत नाही. तर क्लासची किंवा लायब्ररीची गरज नसतानाही होऊ शकते. मी तुमच्यासमोर मूर्तिमंत उदाहरण आहे. माझा मोठा भाऊ माझ्यासमोर मूर्तिमंत उदाहरण होता, माझी ताई पण उदाहरण होती, दाजी पण आहेत. त्याच्यामुळे मी आत्ता सांगू इच्छिते की क्लासच पाहिजे हा आग्रह न धरता किंवा वडिलांपाशी आईपाशी शेतघाण ठेवा, हे करा ते करा, मला पुण्याला पाठवा, आग्रह न धरता स्टेट बोर्डची पुस्तकं घ्या. इतर बाजारात पुस्तकं उपलब्ध आहेत जे आपल्याला अर्ध्या किमतीत मिळतात. ते पुस्तकं तुम्ही उपलब्ध करून घ्या आणि घरी अभ्यास केला तरीही चालते. फक्त अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. क्लास जर लावला तर तुम्हाला गायडन्सच मिळणार आहे आणि गायडन्स आपल्याला चांगलंच मिळते, ते चांगलंच आहे. पण जर तुमच्याकडे ते नसेल तर अजिबातच त्याचा आग्रह नसायला पाहिजे. आणि जे काही आता बऱ्याच अशा लायब्ररी आहेत ज्याच्यामध्ये 50 रुपये भरून किंवा सरकारच्या लायब्ररी आहेत तिथेही तुम्ही अभ्यास करू शकता. मीही मुंबईमध्ये असताना 50 रुपये भरूनच महानगरपालिकेच्या लायब्ररीमध्ये अभ्यास केला होता आणि तिथे बुक्स असतात उपलब्ध, त्याच बुक्सच्या आधारावर मी अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे मला बुक्स नाही, लायब्ररी नाही, क्लास नाही हा अजिबातच त्याच्यासाठी विषय नसला पाहिजे. हा झाला मुलांचा. आणि
अभ्यास कसा करावा, तर अभ्यास कसा करावा मी याच्या आधीच सांगितलेलं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही कुठले सब्जेक्ट घ्यायला पाहिजे, कुठल्या सब्जेक्टशी कुठला सब्जेक्ट घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला आता क्लिअर करून देते. तुम्ही अभ्यास करते वेळेस नियोजनबद्ध करायला पाहिजे. 7 दिवसाचं, 15 दिवसाचं, एक महिन्याचं असं नियोजन असलं पाहिजे. अभ्यास म्हणजे परीक्षा कुठली आहे, आता 15 दिवसावर 1 महिन्यावर ही परीक्षा आहे म्हणून मी अभ्यास तो करतो, हे अजिबातच तुमचं नियोजन एकदम चुकीचं आहे. कारण की राज्यसेवा आता आहे, मग राज्यसेवेचा करतो, राज्यसेवा निघून गेली, कंबाईन आली, मी कंबाईनचा करतो, कंबाईन निघून गेली, आता IBPSचा भरला, IBPSचा करतो. हे एकदम चुकीचं आहे. त्याच्यामुळे फक्त वर्षानुवर्ष निघून जातात, आपल्याला यश मिळत नाही. त्याच्यामुळे अभ्यासक्रम बघायचा, परीक्षा बघायची आणि तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा. अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केला, परीक्षा त्याच्यावरच होते आणि 101% तुम्ही मेरिट लिस्टमध्ये असाल आणि तुम्ही मेरिट लिस्टमध्ये असावं यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. खूप छान पद्धतीनं असा इंटरव्ह्यू झालेला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी समजायला आणि ज्याला प्रेरणा घ्यायची आहे तो कोणत्याही पद्धतीनं प्रेरणा घेऊ शकतो. घरामधली परिस्थिती किंवा काय आहे, मार्गदर्शन आहे की नाही आहे, ह्या गोष्टी नगण्य आणि जिद्द जर असेल, खूप वेगळ्या तऱ्हेचं माइंडसेट असेल तर तुम्ही कोणती गोष्ट यशस्वीपणे पूर्ण करू शकता आणि ते पद मिळवू शकता. हे या सुष्माताईच्या आपण ज्या इंटरव्ह्यूमधून आपल्याला मिळालेलं आहे. आणि याचे पुढे मला असं वाटतं की हे PSI पद फक्त आता सध्या ही सुरुवात आहे. मला असं वाटतं की तुम्ही आणखी काहीतरी पुढे आणखी अभ्यास करून मोठ्या पदावर आणखी जावं असं माझ्याकडून, माझ्या चॅनलकडून, माझ्या सर्व प्रेक्षकाकडून, जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.